नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे जे सरकारने पॅकेज जाहीर केलेले होते त्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे। त्यानुसार सरकारने नवीन GR प्रसिद्ध केलेला आहे। त्यानुसार कोणत्या जिल्ह्यामधील व तालुक्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यात नव्याने काही तालुके ॲड सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामध्ये किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सर्व आपण मागील व्हिडिओमध्ये बघितले आहे। तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर कोणते तालुके आहेत ते आपण बघूया। त्या अगोदर अशा उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाची माहिती मिळत राहील। तुम्ही बघू शकता सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करणे बाबत त्याबद्दलचा हा महसूल व वन विभागाचा 10 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा GR आहे। त्यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेले असते घर पडझड होणे, मनुष्यहानी होणे, पशुहानी होणे, त्यामध्ये कोणकोणते तालुके हे प्रस्तावना असते, ते काय आपल्याला बघण्याची गरज नाही। आपण जे महत्त्वाचे आहे ते बघूया। शासन निर्णय राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहे। सदर तालुक्यातील सर्व आपदग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। त्यामध्ये सवलती ह्या पुढील प्रमाणे असणार आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, तेही 1 वर्षासाठी फक्त, तिमाही वीज बिलात माफी, परीक्षा शुल्कात माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफी। तर यामध्ये कोणकोणते तालुके आहे हे आपण आता बघूया। यामध्ये इथे बघू शकता पहिला जो काय तो जिल्हा आहे पालघर। त्यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड असे 4 तालुके आहेत। त्या 2 नंबरचा आहे नाशिक। त्यामध्ये बाधित तालुके आहे कळवण, अंशतः बाधित, नंतर देवळा, नंतर इगतपुरी, त्यानंतर पूर्णतः बाधितमध्ये तुम्ही बघू शकता मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला अशा प्रकारे 15 बाधित तालुके संख्या आहे। धुळ्यामध्ये 3 आहे। जळगावमध्ये एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवळ आणि मुक्ताईनगर। त्या इथे 13 तालुके आहेत। त्यामध्ये अहिल्यानगरमध्ये बघू शकता पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव अशा प्रकारे प्रत्येकी तालुक्यामध्ये काही ना काही तालुके यामध्ये पूर्णतः बाधित तालुके दिलेले आहे। जे तालुक्यामध्ये विद्यार्थी असो काही असो त्यांना हे वरील जे मदत आहे व सवलती आहे ते सूट मिळणार आहे। जमीन महसूल, सहकारी पुनर्गठन, वीज बिलात, परीक्षा शुल्क जे माफी आहे ते वेळोवेळी शासनाच्या वेबसाईटवर अथवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर अथवा शाळेमध्ये याची विचारपूस करावी। तरी अशा प्रकारे हा तालुक्यांचा GR होता। त्यामध्ये खूप सारे तालुके आहेत, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, त्याच 29 जिल्ह्यांमधील 251 282 तालुके आहे यामध्ये। अशा प्रकारे हा शासनाचा GR होता ज्यामध्ये हे तालुके समाविष्ट करण्यात आलेले आहे। तरी अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व पुढील महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा समजेल। धन्यवाद।